विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील प्रॅक्टिस सेट 1.1 शिकणार आहोत. आता याआधी आपण मागील व्हिडिओमध्ये काय काय शिकलोय ते एकदा रिवाइज करूयात. पहा, काय शिकलो आपण? दोन त्रिकोणांचा एरिया, त्याचा रेशो कसा काढायचा. मग आपल्याला कुठलाही ट्रायंगल असू दे, समजा ट्रायंगल ABC असेल तर याच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय असतो? 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर. मग या फॉर्म्युल्यावर आधारित आपण एकूण 3 कंडिशन शिकलो. पहिली कंडिशन काय होती? जर बेस आणि हाईट वेगवेगळे असतील तर दोन त्रिकोणांच्या एरियाचा रेशो काय येतो? ठीक आहे. मग समजा ते दोन्ही त्रिकोणांचे एरिया आहेत A1 A2, याचा रेशो A1 A2 बरोबर काय येणार रे? समजा बेस B1 हाईट H1, B1 इंटू H1 डिवाइड B2 इंटू H2. कधी? ज्यावेळेस बेस आणि हाईट वेगवेगळे असतात. दुसरी कंडिशन काय रे? A1 भागिले A2 इक्वल टू B1 भागिले B2 असतं. कधी? ज्यावेळेस त्यांच्या हाईट्स काय असतील रे? सेम, H1 इक्वल टू H2. म्हणजे काय? जर दोन त्रिकोणांच्या हाईट सेम असतील तर त्यांच्या एरियाचा जो रेशो असतो तो त्यांच्या बेसच्या रेशो एवढा असतो. आणि तिसरं A1 भागिले A2 इक्वल टू येतो H1 भागिले H2. कधी? ज्यावेळी B1 इक्वल टू काय असतो? B2. म्हणजेच काय? दोन त्रिकोणांचा जर बेस इक्वल असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या एरियाचा रेशो हा त्यांच्या करस्पॉन्डिंग उंचीच्या रेशो एवढा असतो. ठीक आहे. मग आता आपण पहिलं एक्झाम्पल पाहूयात. पहा, एक्झाम्पल व्यवस्थित वाचून घ्या आधी. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. काय दिले आपल्याला? एका त्रिकोणाचा बेस 9 आहे आणि हाईट 5 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा बेस 10 आहे आणि हाईट 6 आहे. तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या एरियाचा रेशो काढा. आता आपल्याला एक गणित सोडवायचंय. याकरता आपल्याला स्टेप बाय स्टेप लिहिण्याकरता त्रिकोण काहीतरी मानावे लागतील. मग कन्सिडर एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल किंवा वन ट्रायंगल इज इक्वल टू A1 किंवा इज A1 विथ बेस B1 अँड हाईट H1. आपल्याला फक्त मानायचंय जेणेकरून आपल्याला सोडवायला सोपं जाऊ. ठीक आहे. आणि एरिया ऑफ अनदर ट्रायंगल इक्वल टू A2 विथ बेस B2 अँड हाईट H2. ठीक आहे. झालं, हे मानून झालं. आता पहा, जे आपल्याला दिले ते लिहून घेऊयात. बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9, म्हणजेच इथं देअरफॉर म्हणायचं B1 बरोबर काय येणार रे? 9 दिलंय त्यांनी. त्यानंतर H1 बरोबर काय आला? 5. नंतर B2 बरोबर काय? अनदर ट्रायंगलचा बेस 10 आणि हाईट काय रे? 6. H2 इक्वल टू 6. इथं पुढे लिहू शकता तुम्ही बाय गिवन. ठीक आहे. किंवा सुरुवातीला लिहायचं गिवन दॅट. आता आपल्याला काढायचं काय? फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. म्हणजेच आपल्याला काढायचं आहे, इथं लिहायचं वी हॅव टू फाइंड रेशो म्हणजे काय? दोन्हींचा भागाकार A1 डिवाइड A2 इक्वल टू. आता A1 डिवाइड A2 आपण ऑलरेडी शिकलोय. जर बेस आणि हाईट वेगवेगळे असतील तर रेशो काय येणार आहे? मग इथं लिहायचं वी नो दॅट A1 डिवाइड A2 इक्वल टू काय असतं? B1 इंटू H1 डिवाइड B2 इंटू H2. बरोबर. मग आता ज्या किमती आहेत त्या फक्त टाकायच्या आणि हे सोडवायचं. मग इथे काय होणार? B1 गुणिले H1. B1 काय रे? 9. H1 काय? 5. 9 गुणिले 5 भागिले B2 गुणिले H2. B2 किती आहे? 10 गुणिले 6. म्हणजेच याचं उत्तर आलं 9×5=45 भागिले 10 गुणिले 6 60. आता या दोन्हींना भाग जातो. कशाने भाग जातोय? 15ने. 15×3=45, 15×4=60. म्हणजेच उत्तर आले 3/4. ठीक आहे. आता हे आपल्याला उत्तर मिळाले. मग खाली आन्सर लिहायचं. देअरफॉर हे खाली लिहायचं. आता इथे जागा नाही म्हणून मी वरती लिहिते. तुम्ही याच्या खाली लिहायचं. आन्सर द रेशो ऑफ areas of these triangles
इज 3:4. पहा रेशो नेहमी असा लिहायचा. H2 म्हणजे रेशो या 3/4. ठीक आहे, अशा प्रकारे या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला मिळालाय 3:4. पुढील उदाहरण पाहूयात. इन फिगर, जी फिगर दिलेली आहे त्याकडे लक्ष द्या. BC परपेंडिक्युलर टू AB. BC परपेंडिक्युलर टू AB म्हणजे AB वर लंब आहे, बरोबर. त्यानंतर BC AD परपेंडिक्युलर टू AB. AD परपेंडिक्युलर टू AB. AB वर परपेंडिक्युलर कोणता आहे? AD. ठीक आहे, आता पुढे काय म्हणलंय? BC बरोबर 4 म्हणजे दिलंय ते लिहून घ्या. BC इक्वल टू 4. नंतर AD इक्वल टू 8. AD इक्वल टू 8. देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल ADB. म्हणजे काय? ABC आणि ADB या दोन्हींच्या एरियाचा काढायचा आहे आपल्याला रेशो. ठीक आहे, मग आता जे दिलंय ते आधी लिहून घेऊयात. पहा, पहिला ट्रायंगल कोणता आहे? ABC. मग इन ट्रायंगल ABC. आता या ABC मध्ये आपल्याला इथं कंडिशन दिली आहे BC परपेंडिक्युलर टू AB, बरोबर. BC परपेंडिक्युलर टू AB याचाच अर्थ इथे 90 अंशाचा कोन होतो. म्हणजे इथे AB हा काय घ्यावा लागेल आपल्याला? बेस एरिया काढण्यासाठी. आणि BC ही काय घ्यावी लागेल रे? हाईट. कारण BC AB वर काय परपेंडिक्युलर आहे. किंवा तुम्ही CB बेस घ्या आणि BA हाईट घ्या, काही घ्या चालेल. ठीक आहे, कारण दोन्ही एकमेकांना काय असणार आहेत? परपेंडिक्युलर आहेत. मग इथे आपण लिहू शकतो BC परपेंडिक्युलर टू AB, बरोबर. देअरफॉर BC इज द हाईट and AB is the base, बरोबर. म्हणून मग आपण एरिया काय लिहू शकतो? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. मग 1/2 इंटू बेस काय रे? तो AB गुणिले हाईट. हाईट काय रे? BC, बरोबर. मग याच्या पुढे तुम्ही कारण देऊ शकता. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल टू त्याचा फॉर्म्युला काय असतो तो लिहायचा. 1/2 इंटू बेस इंटू हाईट, बरोबर. हा फॉर्म्युल्यानुसार आपण इथे एरिया काढलेला आहे. आता सेम असाच ट्रायंगल ADB चा एरिया काढूयात. इथे लिहायचं इन ट्रायंगल नाऊ इन ट्रायंगल ADB. त्यांनी जे काढायला लावले तेच घ्यायचं. ADB यामध्ये काय दिलंय? AD परपेंडिक्युलर टू AB. हा जो AD आहे हा AB वर परपेंडिक्युलर आहे, बरोबर. म्हणजेच AD हाईट झाली AB बेस झाला, किंवा AB हाईट झाली AD बेस झाला. आठवतंय का रे तुम्हाला? काटकोन त्रिकोण असतील तर त्यांचा एरिया कसा काढायचा तेच इथं वापरायचंय. त्याकरताच आपण ते व्यवस्थित शिकलोय. मग इथे जे दिलंय ते लिहून घ्या. AD परपेंडिक्युलर टू AB. हे जरी दिलं नसतं तरी तुम्हाला डायग्राम वरनं देखील लक्षात यायला हवं. मग AD परपेंडिक्युलर टू AB म्हणून आपण म्हणू शकतो देअरफॉर AD is the height and AB is the base. ठीक आहे, आता हाईट आणि बेस मिळाले. मग ट्रायंगल ADB चा एरिया काय येणार? देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू 1/2 इंटू बेस काय रे? AB इंटू हाईट. हाईट काय? AD. ठीक आहे, आता जे आपल्याला काढायचंय त्याकडे वळा. बघा, हे आपल्याला काढायचंय दोन्हीचं क्षेत्रफळ. म्हणून देअरफॉर आपण म्हणू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू. आता एरिया आपल्याला ऑलरेडी मिळाले, ते लिहून घ्या. 1/2 इंटू AB इंटू BC डिवाइड 1/2 इंटू AB इंटू AD. ठीक आहे, आता इथे तुम्हाला काय दिसतं रे? 1/2 हे सगळं कॅन्सल होतंय. 1/2 नंतर AB आणि AB पण काय झालं रे? कॅन्सल. इथं तुमच्या लक्षात यायला हवं AB हा काय रे? बेस आहे. ठीक आहे, म्हणजेच काय शिल्लक राहिला रे? BC डिवाइड AD, बरोबर. आणि BC आणि AD च्या आपल्याला किमती दिलेल्या आहेत. त्यांनी काय दिले आहेत? BC 4 AD 8. मग 4/8 म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे 1/2. देअरफॉर तुम्ही मग लिहू शकता एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल ADB इक्वल टू 1/2. आता पहा, इथे तुम्हाला बेस समान होता. ठीक आहे, हे तुम्हाला इथंच कळलं पाहिजे. AB इज द बेस आणि याचा पण बेस काय?
AB इज द बेस, म्हणजे दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आला रे, सेम, म्हणजेच त्यांच्या एरियांचा रेशो इक्वल टू डायरेक्ट काय येणार आहे, हाईटचा रेशो, बरोबर. मग तुम्ही डायरेक्ट अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकत होतात, किंवा दुसरी एक पद्धत कशी असेल बघा, एक पर्यंत लिहायचं, हा जो एरिया आहे हा लगेच काढायची गरज नाहीये, हा एरिया काढायचाच नाही, आपल्याला जी प्रॉपर्टी माहिती आहे त्या प्रॉपर्टीवरून आपण हे सोडूयात. ठीक आहे, कोणता बेस आला काय आलं हे सगळं आपल्याला कळलं. मग ट्रायंगल एबीसी आणि ट्रायंगल एडीबी यांचा बेस जो एबी आहे हा काय आलाय रे, सेम आलाय. ठीक आहे, मग तुम्ही इथं म्हणू शकत होतात हेअर ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल एडीबी हॅव इक्वल बेसेस. सेम आहेत ना बेस, बरोबर. देअरफोर मग काय येणार, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, आता ही जी प्रॉपर्टी आहे ती आपण वापरतोय, डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी इक्वल टू H1 डिवाइड H2, बरोबर, इक्वल टू H1 काय रे, BC, आणि H2 काय याची, AD, BC डिवाइड AD. का, कारण इक्वल बेस आहेत, B1 इक्वल टू B2, हे झालं असतं याचं कारण. मग फक्त किमती टाकायच्या, BC भागिले AD काय आहे, BC 4/8, बरोबर उत्तर आलं असतं 1/2. ठीक आहे, अशा प्रकारे सोडू शकता, किंवा आधी जी आपण पद्धत वापरली त्याने देखील सोडू शकता, दोन्ही पद्धत वापरू शकता. पुढील उदाहरण पहा, इन ऍडजॉइनिंग फिगर, ही जी फिगर आहे याकडे पहा, सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ, परपेंडिक्युलर दिलाय याचा अर्थ ती हाईट आहे, लक्षात घ्यायचं. PS इथं दिसतो परपेंडिक्युलर टू RQ ला तो परपेंडिक्युलर आहे. आता लक्षात घ्या, RQ ला तो PS परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथं ऑप्टिस अँगल ट्रायंगल आला का रे, यासाठीच आपण बेसिक बघितलं होतं. नंतर सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR इकडे दिलाय. इफ RQ इक्वल टू 6, जे दिलंय ते लिहून घ्या, RQ 6 दिलाय, PS बरोबर 6, PR बरोबर 12, PR अख्खा दिलाय 12. देन फाइंड QT, काय काढायला लावलंय आपल्याला, QT काढायचा आहे. आता जे दिलंय ते व्यवस्थित पहा, सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ दिलाय, PS RQ वर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे RQP किंवा PQR या त्रिकोणाची हाईट काय झाली रे, PS झाली, आणि बेस काय झाला, RQ झाला. लक्षात येते, जे दिलंय त्यावर ना आपण म्हणतोय. नंतर सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू काय दिलाय, सेगमेंट PR दिलाय, म्हणजेच PR बेस आहे आणि QT ही काय झाली रे, हाईट झाली. आता पहा गणित कसं आहे पहा, ट्रायंगल एकच आहे, कोणता आहे, PQR, पण एकदा बेस आणि हाईट दोन्ही दिलेत, दुसऱ्यांदा फक्त बेस दिलाय, हाईट काढायला लावली. म्हणजेच या गणितात काय करायचं लक्षात येते का, पहिल्या ट्रायंगलची बेस घ्यायचा QR आणि हाईट घ्यायची PS आणि त्याचा एरिया काढायचा. त्यानंतर परत त्याच ट्रायंगलचा एरिया काढायचा, बेस घ्यायचा PR, हाईट घ्यायची QT, पण एरिया तर ऑलरेडी आपल्याला मिळालाय, तो घेऊन मग ही हाईट आपल्याला काढता येणार आहे. कसं काढायचंय व्यवस्थित पहा, इन ट्रायंगल PQR, उत्तर लिहिताना लिहायचं इन ट्रायंगल PQR, जे दिलंय ते लिहून घ्या, PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ, PS परपेंडिक्युलर आहे RQ ला, बरोबर. Therefore RQ is base and PS is its corresponding height, बरोबर. करस्पॉन्डिंग म्हटलं तरी चालेल किंवा नाही म्हटलं तरी चालेल. मग यावरून आपण या ट्रायंगलचा एरिया काय लिहू शकतो, देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2 इंटू बेस काय रे, QR किती दिलाय तो त्यांनी 6, गुणिले हाईट काय दिली आहे, PS 6, बरोबर. हे सोडवा, साय 36 किंवा बेत्रिक 6 केलं, डायरेक्ट सायत्रिक 18 आला, म्हणजेच देअरफोर एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू किती मिळाला, 18 मिळाला. ठीक आहे, आता ट्रायंगलचा एरिया तर आपल्याला मिळालाय. मग पुढे लक्ष द्या व्यवस्थित, आणखी एक कंडिशन त्यांनी आपल्याला दिली आहे. काय कंडिशन दिली, आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं नाही, आपल्याला काढायचंय QT, जे काढायचे त्यानुसार आपण गणित सोडवत जातोय. पहा, सेगमेंट QT परपेंडिक्युलर टू सेगमेंट PR दिलाय,
ऑल्सो इथे लिहायचं ऑल्सो इन ट्रायंगल पी क्यू आर क्यूटी परपेंडिक्युलर टू पी आर. बरोबर. मग क्यूटी जर पी आर वर परपेंडिक्युलर आहे याचा अर्थ पी आर हा काय झाला रे बेस. हे सगळं आपण ऑलरेडी बेसिक मध्ये शिकलोय. जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर मागील व्हिडिओ जाऊन नक्की पहा तरच तुम्हाला हे सगळं कळणार आहे. अँड हाईट काय होणार आहे याची क्यूटी. क्यूटी इज हाईट. ठीक आहे. आता बेस आणि हाईट आपल्याला मिळाली. मग ह्या ट्रायंगलचा पुन्हा एरिया आपण लिहू शकतो. ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 1/2 इंटू बेस काय पी आर इंटू क्यूटी. आता इथे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर ऑलरेडी मिळालाय. किती मिळालाय 18. 1/2 इंटू पी आर. पी आर ची किंमत पण त्यांनी आपल्याला दिली आहे 12. आपल्याला किंमत कोणाची काढायची या क्यूटीची काढायची. बरोबर. मग ज्या किमती आपल्याकडे आहेत त्या सगळ्या इथे टाका. इथे एक म्हणा समजायला. मग इथं ट्रायंगल पी क्यू आर किती आहे एरिया 18 बरोबर 1/2 गुणिले पी आर ची किंमत किती दिली आहे 12 गुणिले क्यूटी. हे आपण म्हणू शकतो बाय गिव्हन अँड फ्रॉम 1. बरोबर. 1 वरून आणि जे दिलेलं आहे आपल्याला त्यावरून. आता इथे पहा बेस काय होणार 12 होणार. बरोबर. आणि क्यूटीची किंमत काढायची. हा क्यूटी इकडेच ठेवूयात. हा 6 1 गुणिले 6 6 होणार. 6 याला गुणिले तो इकडे येऊन काय होणार भागिले म्हणजेच 18 भागिले 6 बरोबर काय आला रे क्यूटी. आता सायत्रिक काय होतं 18 होतं. बरोबर. म्हणजेच क्यूटीची किंमत आपल्याला मिळाली आहे क्यूटी इक्वल टू 3. आता क्यूटी इकडे असला काय इकडे असला काय सेमच असतं. झालं आपल्याला क्यूटीचीच किंमत काढायची होती. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. सोपं आहे की नाही. याकरिताच ते बेसिक महत्वाचं होतं. पहा हा ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल आहे पी क्यू आर. मग याचा ज्यावेळेस बेस आर क्यू आहे त्यावेळेस हाईट काय आली रे पी एस. मग आपल्याला एक बेस आणि एक हाईट असली तरी देखील आपण एरिया काढू शकतो. मग तो एरिया आपण काढून घेतला. मग त्यांनी आपल्याला पुन्हा दुसरी हाईट आणि दुसरा बेस कन्सिडर करायला लावला. तो कन्सिडर केला आणि त्याची हाईट आपल्याला त्यांनी दिलेली नाही ती काढायची होती. मग आपल्याकडे एरिया आहे त्या किमती टाकून आपण त्याची हाईट काढून घेतलेली आहे. लक्षात येते. अशा प्रकारे अतिशय सोपी उदाहरण आहेत. हे 2-2 मार्क्सला आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. आता क्वेश्चन 4 पाहूयात. इन ऍडजॉइनिंग फिगर एपी परपेंडिक्युलर टू बीसी. पहा एपी परपेंडिक्युलर टू बीसी म्हणजेच एपी ही काय झाली रे इथं हाईट झाली आणि बीसी हा काय झाला बेस झाला. बरोबर. मग एडी पॅरलल टू बीसी. एडी पॅरलल टू बीसी या दोन्ही लाईन्स एकमेकींना काय दिल्यात पॅरलल दिल्यात. आता या पॅरलल का दिल्यात हे आपल्याला पुढे लक्षात येईल. पहा देन फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. आता ज्या ट्रायंगलचा एरिया काढायला लावलाय ट्रायंगल एबीसीचा एरिया काढायचा आहे. मग त्याचा हाईट आणि बेस पहा. ए बी सी यामध्ये आपल्याला दिले एपी परपेंडिक्युलर टू बीसी म्हणजेच इथं बेस काय झाला रे बीसी झाला. बरोबर. आणि हाईट काय होणार आहे ए पी होणार आहे. ठीक आहे. नंतर एरिया ऑफ ट्रायंगल बीसीडी. पहा बी सी आणि डी हा ट्रायंगल आहे. याची हाईट माहित नाही त्याकरताच आपल्याला कंडिशन दिलेली आहे एडी पॅरलल टू बीसी. लक्षात घ्या ज्यावेळी 2 पॅरलल लाईन्स असतात त्या दोन्ही पॅरलल लाईन्स मधील अंतर नेहमी सेम असतं. म्हणजेच ही जी हाईट आहे एपी ही नेहमी सेम राहते. मग हा जो ट्रायंगल आहे बीसीडी याची जर हाईटच काढायची म्हणली तर बीसी हा बेस असेल तर डी पासून खाली सरळ आपल्याला एक लाईन काढावी लागेल. बरोबर. तेव्हा ती काय होईल हाईट होईल. मग इथे तुम्हाला दिसतंय एपी आणि डी पासूनची खाली लाईन आली याचं अंतर सेम आहे म्हणजेच त्याकरताच त्यांनी दिलेलं आहे एडी पॅरलल टू बीसी. मग जर पॅरलल लाईन्स असतील तर त्यांची हाईट नेहमी काय राहते सेम राहते. याचा अर्थ या दोन्ही त्रिकोणांची हाईट काय असणार आहे रे सेम असणार आहे. ठीक आहे. हाईट तर सेम आली आणि बी सी डी यामध्ये बेस काय असणार कारण हाईट ही आहे. बरोबर. दोन्ही मधलं डिस्टन्स. मग इथं बेस पण काय आला रे बीसी आला. म्हणजेच या दोन्ही त्रिकोणांची बेस आणि हाईट काय आलेलं आहे सेम आलाय. मग हे एक्झाम्पल कसं लिहायचं हे आपण व्यवस्थित पाहूयात. पहा इन ट्रायंगल ए बी सी जे दिलंय ते लिहून घ्या आधी. एपी परपेंडिक्युलर टू बीसी. ठीक आहे. देअरफॉर बेस काय होणार मग बीसी इज द बेस. बीसी इज बेस अँड एपी इज हाईट. ठीक आहे. हे झालं ट्रायंगल एबीसी मध्ये. इन ट्रायंगल बीसीडी इथे काय दिलंय एडी पॅरलल टू बीसी. बरोबर. हे पॅरलल दिल्यामुळे आपण म्हणू शकतो देअरफॉर बीसी इज बेस
अँड हाईट काय असणार आहे रे, एपीच असणार आहे. कारण पहा इथं तुम्ही कितीही रेषा काढा त्या सेम एपी एवढा मापा एवढे असणार आहेत. म्हणजे डीई, समजा आपण याला नाव ई दिलं तर एपी इक्वल टू काय असणार, डीई. म्हणजेच आपण एपी हे डायरेक्ट काय घेऊ शकतो, हाईट घेऊ शकतो. एपी इज हाईट. इथे कारण आपण दिलेलं आहे एडी पॅरलल टू बीसी दिल्यात म्हणून. ठीक आहे. देअरफॉर खाली म्हणायचं एरिया ह्या दोन्हींचा आपल्याला रेशो काढायचा आहे. ट्रायंगल ए बी सी डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी मध्ये 2 डॉट आहे. याचा अर्थ काय रे, रेशो काढायचा आहे. इक्वल टू बेस इंटू हाईट असतो आपलं, बरोबर. मग बेस इथं काय आहे, बीसी इंटू हाईट काय आहे, एपी डिव्हाइड बीसी इंटू एपी. आता हे दोन्ही बेस आणि हाईट दोन्हीचे सेम सेम आहेत, हे काय होणार, कॅन्सल होणार. म्हणजेच 1 डिव्हाइड 1 हेच उत्तर आलेलं आहे. मग खाली उत्तर लिहायचं देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल, त्यांना जसं उत्तर हवे तसं त्याप्रमाणे लिहून द्यायचं. एस टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी इक्वल टू 1:1. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. लक्षात आलंय का तुमच्या. फक्त पॅरलल लाईन्स असतील तर त्यांच्यामध्ये जे डिस्टन्स हाईट असते ती सेम राहणार आहे. म्हणजेच बीसीडी साठी पण हाईट काय येणार, एपीच येणार. कारण का, तुम्ही पहा बीसी हा बेस घेतला तर डीई ही काय राहणार, हाईट. आणि डीई आणि एपी या दोन्हींचं अंतर काय असणार आहे, सेमच राहणार आहे. म्हणून या दोन्हींचा रेशो आपल्याला मिळालेला आहे 1:1. ठीक आहे. आता पुढील एक्झाम्पल पाहूयात. प्रत्येक एक्झाम्पल सेपरेट सॉल्व्ह करायचे. पहा पहिलं एक्झाम्पल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी आणि पीबीसी. आता ते कोणते ट्रायंगल आहेत ते पहिले पहा. पी क्यू बी म्हणजे हा ट्रायंगल आहे. ठीक आहे. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे रे, पीबीसी हा अख्खा ट्रायंगल पीबीसी. हे दोन्ही ट्रायंगल पाहिजेत. मग आधी आपण पी क्यू बी चा विचार करूया. त्याचा एरिया आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मग पी क्यू बी मध्ये आपल्याला काय दिसतं, पी क्यू परपेंडिक्युलर टू बीसी दिसते. म्हणजेच पी क्यू ही काय होणार रे, हाईट होणार. आणि बी क्यू हा काय होणार, बेस होणार. मी इथे लिहायचं इन ट्रायंगल, याचं उत्तर काढतोय आपण पी क्यू बी. काय गिव्हन दिलंय त्यांनी, पी क्यू परपेंडिक्युलर टू बीसी, बरोबर. देअरफॉर पी क्यू बीसी ला परपेंडिक्युलर आहे म्हणून बीसी ला आहे, म्हणजेच बी क्यू ला पण तो परपेंडिक्युलरच असणार आहे. बी क्यू झाला बेस, बी क्यू इज बेस अँड पी क्यू इज हाईट. ठीक आहे. आता याच्यासोबत दुसरा कोणता काढायला लावलाय आपल्याला, पीबीसी. पी बी आणि सी याचा विचार करा. इन ट्रायंगल पीबीसी. ठीक आहे. आता पी बी आणि सी याचा विचार करा. पीबीसी मध्ये काय दिसतं रे आपल्याला, इथे पी क्यू परपेंडिक्युलर आहे बीसी वर, बरोबर. बाकी कुठे परपेंडिक्युलर दिसतेय का, नाही. म्हणजेच ट्रायंगल पीबीसी मध्ये पण आपण इथे लिहू शकतो पी क्यू परपेंडिक्युलर टू बीसी. देअरफॉर बीसी इज हाईट. बीसी हाईट येणार, सॉरी बेस अँड पी क्यू इज हाईट. आता इथे तुम्हाला काय दिसतं रे, हाईट सेम दिसते, बरोबर. मग या दोन्हींचा एरियाचा रेशो काय येणार, देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी इक्वल टू काय येणार, हाईट तर सेम आली म्हणजे बेसचा रेशो बी क्यू भागिले बीसी. कारण काय लिहिणार तुम्ही पुढे, ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट, बरोबर ना. सेम हाईट आलेली आहे, सेम हाईट. झालं, मिळालं आपल्याला उत्तर बी क्यू डिवाइड बीसी. त्यांनी काही किमती दिलेल्या नाहीयेत त्यामुळे ते आपण काढणार नाही. ठीक आहे. अशा प्रकारे पहिल्याचं उत्तर मिळालेलं आहे. आता तुम्हाला जर एवढं लिहायचं नसेल तर तुम्हाला डायरेक्ट इथे लक्षात येते बी क्यू हा बेस आहे, बीसी हा बेस आहे इथं, आणि पी क्यू ही कॉमन हाईट आहे. मग तुम्ही डायरेक्ट हे लिहू शकता. डायरेक्ट हे उत्तर लिहिलं तरी चालेल. ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट, त्यामुळे हे उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन 2 पाहूयात. सेम हेच आहे, काय लिहायचं नाही. एरिया ऑफ ट्रायंगल पीबीसी डिवाइड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. पीबीसी कडे लक्ष द्या, पी बी आणि सी. इथे हाईट काय येणार आहे रे, पहा इथे 90 डिग्री दिसतो पी क्यू. म्हणजेच इथे बेस काय झाला रे, बीसी, आणि हाईट काय झाली, पी क्यू झाली, बरोबर. त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. आता एबीसी मध्ये बीसी बेस असणार, हाईट एडी असणार, बरोबर. मग
सेकंडचं उत्तर लिहिताना लिहा इन ट्रायंगल. पहिला ट्रायंगल कोणता आहे? पीबीसी. पीबीसी मध्ये काय आहे? पीक्यू परपेंडिक्युलर टू बीसी आहे. बरोबर. का लिहितोय आपण ते पण कारण लिहायचं. देअरफॉर मग बेस इक्वल टू काय होणार? बीसी आणि हाईट इक्वल टू काय होणार? पीक्यू. बरोबर. सेम दुसऱ्या ट्रायंगलचं इन ट्रायंगल एबीसी काय दिले? एबीसी मध्ये एडी परपेंडिक्युलर टू बीसी आहे. कारण न लिहायची. ठीक आहे. मग इथं बेस काय होणार? देअरफॉर बेस इक्वल टू हा त्रिकोण बघा ए बी सी. इथं तुम्हाला बीसी ऑलरेडी सेम दिसतोय बेस. बरोबर का? मग इथे बेस काय असणार? एडी परपेंडिक्युलर टू बीसी म्हणजेच एडी काय झाली रे? हाईट झाली. बरोबर. मग बेस बरोबर आला बीसी आणि हाईट बरोबर आली हाईट इक्वल टू एडी. बरोबर. मग आता इथं तुम्हाला बेस सेम दिसतोय. देअरफॉर खाली लिहायचं दोन्हींच्या एरियाचा रेशो काढायचा आपल्याला. ट्रायंगल पीबीसी डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी इक्वल टू बेस सेम आहे म्हणजेच हाईटचा रेशो येणार पीक्यू डिव्हाइड एडी. पुढे कारण लिहायचं ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम बेस. बरोबर. दोन्हींचा बेस काय रे? सेम आहे. सेम बेस. ठीक आहे. झालं. हे उत्तर मिळाले. आता तिसरं एक्झाम्पल पाहूयात. थर्ड एक्झाम्पल एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी. एबीसी आणि एरिया ऑफ ट्रायंगल एडीसी. एडीसी. आता यामध्ये बेस कोणता आहे? हाईट कोणता आहे? ते लिहायचं इन ट्रायंगल एबीसी. एबीसी मध्ये काय? एडी परपेंडिक्युलर टू बीसी आहे. बरोबर. आता हे ऑलरेडी आपण पाहिले आधी. एडी परपेंडिक्युलर टू बीसी. देअरफॉर मग एडी बीसी ला परपेंडिक्युलर असेल तर एडी ही काय झाली? हाईट. एडी इक्वल टू हाईट अँड बीसी इक्वल टू बेस. त्यानंतर ट्रायंगल एडीसी पहा. इन ट्रायंगल एडीसी. एडीसी मध्ये एडी परपेंडिक्युलर टू बीसीचे. बरोबर. म्हणजेच इथं पण काय झाली? एडी ही हाईट होणार आणि एडीसी आहे म्हणून डीसी हा काय झाला इथं? बेस. एडी इक्वल टू हाईट अँड डीसी इक्वल टू बेस. डीसी का घेतला लक्षात येतोय का? पहा आपण फक्त हा त्रिकोण कन्सिडर करतोय ए डी आणि सी. मग इथं डीसी हा बेस येणार आणि एडी ही काय येणार? हाईट. आणि ज्यावेळी मोठा कन्सिडर करतो त्यावेळी एडी हाईट असणार बीसी बेस असणार. ठीक आहे. मग या दोन्हींचा आपल्याला रेशो घ्यायचा आहे. आता इथं हाईट सेम आलेत एडी एडी. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी डिव्हाइड एरिया ऑफ ट्रायंगल ए डी सी इक्वल टू काय येणार? हाईट सेम आहेत म्हणून बेसचा रेशो बीसी डिव्हाइड डीसी. पुढे कारण काय लिहिणार? ट्रायंगल्स विथ सेम हाईट किंवा ट्रायंगल्स हॅव्हिंग सेम हाईट. ठीक आहे. आता यातला जो क्वेश्चन 4 आहे हा तुम्ही सोडवायचा आणि याचं उत्तर काय येईल हे कमेंट मध्ये टाईप करून नक्की सांगा. इथं बेस इक्वल आहे की हाईट इक्वल आहे? पहा एडीसी. एडीसी हाच आहे आणि पीक्यूसी. पीक्यूसी यांच्यात काय इक्वल येत आहे किंवा काहीच इक्वल येत नाही हे पहा आणि कमेंट मध्ये नक्की टाईप करून सांगा. ठीक आहे. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 संपलेला आहे. यापुढील व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.2 अभ्यासणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.